मंडळी, पुण्यातल्या कार अपघाताचं प्रकरण सध्या देशभर गाजतंय। प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे, पण याच दरम्यान एका गोष्टीची मोठी चर्चा आहे आणि ती म्हणजे इतकं सगळं होत असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांचं या प्रकरणावर मौन का? अजित पवार नेमके कुठे? नमस्कार, मी विशाल परदेशी। मंडळी, पुण्यात सोमवारी रात्री जे घडलं ते अत्यंत संतापजनक होतं। दारू पिऊन एका बड्या बिल्डरच्या 17 वर्षाच्या मुलानं दोघांना आलिशान पोर्श कारनं उडवून दिलं। या दोघांचा जागीच मृत्यू झाला। सध्या वेदांत अग्रवाल नावाचा हा अल्पवयीन मुलगा, त्याचा बाप बिल्डर विशाल अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात आहेत। या सगळ्या प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही वेगवेगळी विधानं समोर आली आहेत, पण या सगळ्या दरम्यान पुण्याचे पालकमंत्री मात्र कुठेही दिसले नाहीत। हो, दिसलेच नाहीत। अजित पवार सध्या कुठे आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय। अपघातानंतर 3 दिवस उलटले तरी पवार यावर काहीही बोललेले नाहीत। याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय। घटनेनंतर उपमुख्यमंत्री थेट पुण्यात पोहोचले, पत्रकार परिषद घेतली, पण अजित पवार या सगळ्यापासून लांब का असा सवाल विचारला जातोय। पण गेल्या काही दिवसात एकाएकी अलिप्त होण्याची अजित पवारांची ही काही पहिलीच वेळ नाही। काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या उमेदवार असलेल्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजितदादा पुण्यात ठाण मांडून होते, पण मतदान झालं आणि दादा गायब झाले। इतकंच काय, चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकच्या सभेलाही ते गेले नाहीत। मग अजित पवारांच्या आजाराचं कारण पुढे आलं। त्यानंतर शिवाजी पार्कमधल्या सभेत ते आवर्जून हजर राहिले, मात्र राज्यातल्या 5व्या टप्प्यातलं मतदान झालं आणि अजित पवार कुठेच दिसले नाही। इतक्या मोठ्या अपघात प्रकरणावर पालकमंत्री या नात्यानं अजित पवारांनी पुढे येणं गरजेचं होतं, पण ते समोर का आले नाहीत? ते पुन्हा आजारी आहेत की आणखीन काही? याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही। पण तरीही इतक्या संवेदनशील प्रकरणावर अजितदादांनी रिॲक्ट व्हायला हवं होतं असं अनेकांना वाटतंय। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा।